नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली राधानगरी धरणाला भेट. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज राधानगरी धरणाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी राधानगरी धरणावर नव्याने बसवण्यात येणाऱ्या रेडियल गेटच्या जागेची पाहणी केली. तसेच सर्व्हिस गेट क्रमांक 3, 4 व 5 ला हायड्रोलिक व्हॉइस्ट बसवण्याबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी महाजनकोचे जुने जलविद्युत केंद्र पुन्हा सुरू करण्याबाबत जलसंपदा व महाजनकोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्णा नदीला महापूर येतो. महापुराची कारणे पडताळून उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेकडून MRDP या प्रोजेक्ट मधून सध्या सर्व्हेचे काम सुरू आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राधानगरी धरणाच्या अस्तित्वात असणाऱ्या सेवा दरवाजांना हायड्रॉलिक व्हॉइस्ट बसवण्यात येणार आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून अस्तित्वात असणाऱ्या स्वयंचलित दरवाजांच्या सांडव्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त सांडव्याच्या ठिकाणी 3 रेडियल गेट बसवण्यात येणार आहेत. हे गेट स्वयंचलित दरवाजा व मुख्य धरण यांच्यामधील जागेत बसवण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्यावेळी धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करणे शक्य होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली. यावेळी महाजनकोचे पॉवर हाऊस इंचार्ज जाधव व कानेकर, राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.